जन्मांड्यस्य तोन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्फराट् तेणे ब्रह्महृदाचदिकवै मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्तत्त्रिसर्वं वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. अर्जुनाला भगवंताने कर्मयोग, निष्काम कर्मयोग कर्मकांडाकडून कर्मयोगाकडे भगवंत घेऊन चाललेत. सकाम कर्म, निष्काम कर्म, अकर्म, विकर्म या सगळ्याच गोष्टी भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि ह्या सांगत असताना अर्जुनाला त्यांनी सांगितलं, बाबा रे, तुला कर्मावर, तुझं कर्म करण्यावर अधिकार जरी असला तरी फळावर तुझं नियंत्रण नाही आहे. आणि काय मिळेल, जे मिळेल ते हे मिळत असताना तू त्याच्या पाठीमागचा कर्तृत्व भाव, याला निर्द्वंद्व स्थिती किंवा योग स्थिती असं म्हटलं जाऊ शकतं. समबुद्धी, समदृष्टी तुझी असली पाहिजे. काही जरी प्राप्त झालं भगवंतासाठी म्हणून मी करतो आहे, त्याला संतुष्ट केलं की तू आपोआप संतुष्ट होणार आहे. ईश्वरार्पण बुद्धी ही तुला उभी करायची आहे. आणि हे करत असताना अर्जुनाला आता भगवंत एक चेतावणी सुद्धा देत आहेत. हे करत असताना सुद्धा बाबा, तू जरी अनासक्त झाला, जरी निष्काम कर्मयोगाचं अवलंबन तू करायला सुरुवात केलीस, तरी सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आहे की जेणेकरून या कर्माला बाधा उत्पन्न होऊ शकते. या कर्माला बाधा उत्पन्न करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे पापकर्म आहे, हे पापकर्म तू करू नकोस. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या घडून जातात, बाधा उत्पन्न होते कर्माला. आपण करत, अर्थात वाटतं माणसाला की आपल्याला बघणारं कोणी नाही आहे, पण कुठलंही कर्म करत असताना त्याला बघणारे 12 साक्षीदार आहेत. आमच्या श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदातल्या 1ल्या अध्यायातल्या 42व्या श्लोकामध्ये 12 वेगवेगळ्या प्रकारचे जे साक्षीदार आहेत त्याविषयीचं वर्णन वेदव्यासजींनी सांगितलं आहे. की सूर्य असेल, अग्नी असेल, वायू असेल, आकाश असेल, पाणी असेल, त्याचबरोबर आणखी देवता असेल, चंद्र असेल, रात असेल, दिवस असेल, दिशा असेल, जमीन असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या 12 प्रकारच्या ज्या साक्षीदार आहेत, हे साक्षीदार तुझ्या त्या कर्माला बघणारच आहे. हे पाप कर्म जे आहे किंवा बाधा उत्पन्न करणारे जे कर्म आहे, पाप 4 प्रकारचे आहेत. आमच्या वेदांनी, आमच्या पुराण पुरुषांनी जे आहे ते मान्य. भागवतामध्ये अतिशय सुंदर एक वर्णन येतं आहे की 1ल्या स्कंदामध्ये परीक्षित राजा शिकारीसाठी बाहेर पडला. अतिशय सुंदर परीक्षित राजाची नगरी आहे. फळं फुलांनी डबरलेले तिथे वृक्ष आहेत. वृक्षांना फळांचा भार असह्य झाल्यामुळे खूप वर्णन अतिशय उत्तम केलं आहे की ते अक्षरशः जमिनीला टेकलेत. खूप सुंदर वर्णन केलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जिथे कुठल्याही प्रकारचा राग नाही, लोभ नाही, रुसवा नाही, फुगवा नाही, जिकडे तिकडे कृष्ण भक्तीचं असं वातावरण त्याच्या नगरीमध्ये आहे. आणि असा परीक्षित राजा शिकारीला बाहेर पडल्यानंतर कलियुगाच्या संदर्भात, कलियुग सुरू झालं त्या संदर्भात ही कथा येते. आणि मग हा परीक्षित राजा स्वतःची नगरी सोडून ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळेस तो पाहतो अनाचार, अनागोंदी, जिकडे तिकडे भ्रष्टाचार आहे, चोरी आहे, दरोडे आहे, भ्रष्टाचार आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर हे का होतंय, कशासाठी होतंय, कोण करतंय, हे काही कळत नव्हतं. पुढे गेलेले काही सेवक पळत आले. धापा ताकीत एक सेवक आला, धडाम दिशी चरणावर कोसळला आणि परीक्षित राजाला त्यानं सांगितलं, कली आला, कली आला, कली आला, कली आला, सत्य धर्म नीती ना उरली, गेला धर्म बुडाला, कली आला, कली आला, कली आला. आणि परीक्षित राजाने विचार केला, या कलीला आता मी मारून टाकतो. परीक्षित कली यांचं युद्ध आहे. कली कसा होता वर्णन भागवतकारांनी केलं. एक शूद्र पुरुषानं अंगावर राजवस्त्र प्रदान केलेले आहे आणि तो एका गाईला आणि एका बैलाला तो मारत होता. रूपकात्मक आहे ही कथा. अपरोक्ष लिखाण करणं आमच्या पुराणकर्त्यांना आवडतं. तेव्हा बैल म्हणजे काय आणि गाय म्हणजे काय? गाय म्हणजे ही समग्र धरती माता आणि बैल म्हणजे धर्म. धर्माची 4 चरण असतात. तप, शुद्धता, सत्य आणि दया हे धर्माचे 4 चरण. त्यापैकी 3 पाय या धर्मरूपी वृषभाचे यानं तोडून टाकले. एकच पाय सत्यरूपी उरलेला आहे, शिल्लक आहे. आणि गाय जी आहे, दीनवाणी झालेली गाय, धरती माता, तिला तो लाताबुक्क्याने तुडवतो. कली एक विचार, वाईट विचार, पाप विचार, दुर्विचार, यालाच कली म्हणायचं.
आणि मग परीक्षित राजा त्या कलीला जखडवून टाकतो, बांधून टाकतो, मारायला जाणार, मारून टाकणार मी तुला आता, तुझ्यासारख्या वाईटाचं, तुझ्यासारख्या दुर्विचारांचं या ठिकाणी काही काम नाही. म्हणून तो मारायला गेल्यानंतर कली आपला शरण येतो म्हणजे नाटक करतो आणि पाय धरून म्हणतो, मला सोडून दे रे, अरे मला राहायला जागा नाही म्हणून मी इथे आलो बाबा, मला जर जागा मिळाली तर मी जाईल. हा बिचारा भोळा भावडा देवध्यानी असणारा परीक्षित राजा, कृष्ण भक्त, त्याला वाटलं अभय, शरणागताला अभय देणं ही जे भगवंताचे भक्त आहे त्यांचा हा एक गुण आहे. अभयम सत्व संस्कृती ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम, 16व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायचं ते. मग अभय दिलं पाहिजे आणि म्हणून यानं अभय दिलं, पण जाता जाता सांगितलं मला काहीतरी जागा द्या ना, कलीनं सांगितलं, या वाईट विचाराने सांगितलं. आणि मग भोळ्या भाबड्या परीक्षित राजानं कलीला राहण्यासाठी, वाईट विचारांना राहण्यासाठी, जिथून वाईट विचारांचा उद्भव होतो याच्यासाठी 4 जागा दिल्या. आमचे पुराण करते अत्यंत सूक्ष्म अभ्यास यांनी केलेला. कोणत्या 4 जागा दिल्या त्यांनी? मद्यालय, श्री संग, हिंसा, जुगार चाले जेथे दिवसा, ती जागा घे बस्ती कराया, ती जागा घे बस्ती कराया. मद्यालय, दारूमध्ये कली आहे, मद्यालय. आणि पाप तिथून सुरू होतं. एकदा माणूस पिला, न समझो कि हम पी गए पीते पीते, कि थोड़ा सा हम जी गए पीते पीते, नशा हो तो क्या खौफ मरने का आदम, कि हम कब्र में भी गए पीते पीते. पिणाऱ्या माणसाला काही कळत नाही आणि तो उलट शरीर बुद्धी त्याची जास्त जागी होते, जास्त आणखी तो शरीर बुद्धीवर येतो. याव करेंगे त्याव करेंगे, माझं असं माझं तसं करायला सुरुवात करतो की. तेव्हा इथे पाप आहे. पहिलं पाप, 4 प्रकारचे पाप वर्णन करून सांगतात. पहिलं हे पाप आहे मद्यालय, कुठल्याही प्रकारची नशा केली की ते पाप आहे. ती तुमच्या मेंदूचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या सगळ्या शरीराचा कंट्रोल त्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडे गेल्यानंतर नशा शराब में होती तो नाचती बोतल, आणि मग ह्या सगळ्या शरीराला ते नाचवायला सुरुवात करतो. अशी ही नशा, मद्यालय. दुसरं पाप कुठून आहे? स्त्रीसंग, कामातुराणाम न भयम न लज्जा. स्त्रीसंगामध्ये वेडे झालेले लोक आपण अनेक संसार उद्ध्वस्त होऊन जातात या पायी. आणि आपल्याला जे दाखवलं जातं किंवा आपल्याला जे आदर्श आहे, खरं सांगू या सगळ्या ह्याच्यात हिरो चुकलाय, नायक चुकलाय. या लोकांना, या पिढ्यांना जो नायक पाहिजे होता, ज्या जागेवर खऱ्या अर्थानं नायक म्हणून गोपाळ कृष्ण पाहिजे, नायक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, ज्या पिढ्यांना पाहिजे होता, नायक म्हणून गुरु गोविंद सिंग, भगत सिंग, राजगुरू हे पाहिजे होते. देशप्रेम ज्यांच्यामध्ये होतं, धर्माबद्दल स्वतःच्या आस्था असणारे जे लोक आहेत, हे हिरोज आहेत खऱ्या अर्थानं. आणि हे नायक सोडून मग त्यांच्या जागेवर जे आली खानांची घाण, आणि ती येऊन बसल्यानंतर मग त्यांनाच तसाच आदर्श मानून त्याच पद्धतीचं जीवन मी जगलो पाहिजे असं काहीतरी दाखवलं जातं, प्रेझेंट केलं जातं. आणि हे जे लोक आहे यांचं जे लाईफ आहे किंवा लाईफस्टाईल आहे, याच्यामध्ये स्त्रीसंग किंवा परस्त्री व्यभिचार या गोष्टीला इतकं लाईटली हे दाखवलं जातं. काहीच त्याच्यामध्ये काही विशेष नाहीच आहे. पण आमचे पूर्वज मात्र ठणकावून सांगताय की हे पाप आहे, इथून पापाचे विचार सुरू होतात. हे पाप आहे. 4 पापांपैकी हे एक पाप आहे की परस्त्री व्यभिचार, किंवा हाही एक पापाचा प्रकार आहे. तेव्हा मद्यालय, स्त्रीसंग, त्याच्यानंतर जुगार आहे. जुगारामध्ये सुद्धा एक नशा आहे वेगळ्या प्रकारची. आज 10 रुपये मिळाले, उद्या 20 मिळाले, मग अजून प्रॉपर्टी माणूस गमावून जातो. इतके काय 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 घालवतात लोक. काही गावं अशी आहे की जिथे अक्षतृतीया किंवा काही दिवस असे ठरलेले असे जिथे पत्ते जुगार वगैरे चालतो ओपन, तिथं पोलीस पण काहीच करत नाही. पण आमच्या पूर्वजांनी सांगितलं हे पाप आहे, हे पाप विचार आहे, इथून पाप विचार सुरू होतील. तेव्हा हे माध्यम आहेत, पाप वाढण्याची हे माध्यम आहे खऱ्या अर्थानं.
मद्यालय आहे, श्रीसंग आहे, जुगार आहे आणि त्याच्यानंतरचं माध्यम आहे हिंसा, प्राणी हिंसा. प्राणी हिंसा पण नको आहे, तिथून पण पाप वाढतं. आणि या गोष्टीला सुद्धा खूप लाईटली घेतलं जातं. एकीकडे आपण गोपाळ गोपाळ कृष्ण भगवान की जय त्याच्या नावाने ओरडतो, जो गायांच्या संगोपनाची जबाबदारी शिरावर उचलतो, असा कान्हा आमच्या विश्वाचा, आमच्या जगाचा, आमच्या सगळ्यांचाच बाप आहे. त्यानं गायांवर प्रचंड प्रेम केलं आणि त्याच गायांचे कत्तलखाने सरेआम स्लॉटर हाऊस उभे आहेत. नाही आम्ही काय नजरेआड ते होतं ना, मग आम्ही KFC कडून मागवतो या सगळ्या गोष्टी. अरे पण बाबा त्याच्या पाठीमागे किती जण कार्यरत असतात, किती जीव या ठिकाणी मारले जातात. या जीवांची हत्या होते आणि जीवांची हत्या झाल्यानंतर ते सगळ्यात मोठं पाप आहे. एक जीव तुम्ही संपवता आहात. भगवंताच्या या क्षेत्रामध्ये भगवंत तुम्ही तिकडे आक्रमण करताय ज्याच्यात तुमचा काहीच संबंध नाही. याच्यापेक्षा पुढे जाऊन काही लोक एवढे हरामखोर झाले आहे. मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधामध्ये अनेक कीर्तनं केले. यूट्यूबला तुम्ही जर किंवा गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला समजेल. काही इतके हरामखोर, इतक्या पापाच्या अगदी परिसीमा आहे, इतक्या टोकापर्यंत जाऊन पोचले. तुम्ही जर गुगलला टाकलं बेबी हर्बल सूप किंवा प्युअर हर्बल सूप तर तुम्हाला ते सगळं डिटेलमध्ये माहिती येईल. जे स्त्री भ्रूण आहेत, गर्भामध्ये ज्यांची हत्या केली जाते, गळे पिळवटून ज्यांना मारलं जातं, कॅनुला नाम का औजार होता है, वो चला जाता है अंदर, उसके टुकड़े 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 किए जाते हैं और वो बाहर निकाल के उसको डिस्ट्रॉय कर देते हैं. तो गर्भ तो कुठे समुद्रात काही जण फेकायचे, काही कुत्र्यांना खाऊ घालणारे डॉक्टर आहेत. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, मायबाप हो, लक्षात घ्या, काही काही गर्भ जे आहे, काही ठिकाणी काही हॉटेलमध्ये या गर्भांचं सूप बनवलं जातं. या 3.5 महिन्याचे जे गर्भ आहे ते हॉटेलमध्ये सूप म्हणून किंवा कुठल्या पद्धतीचं लोणचं आचार बना के वो खाते वो लोग. तेव्हा नरमास भक्षणापर्यंत अगदी जाऊन पोचलेल्या या गोष्टी आणि आमच्या पूर्वजांनी हे खूप आधी सांगून ठेवलं आहे, खूप आधी सांगितलं आहे की हे करू नका. या 4 गोष्टी, इथून पाप सुरू होतं, इथून पाप मोठं होतं. आणि अर्जुनाला तीच वॉर्निंग, ती चेतावणी, अर्जुनाला म्हणजे आपल्या सगळ्यांना. अर्जुन हा एक प्रतिनिधी आहे, प्रातिनिधिक रूपानं अर्जुन जरी समोर उभा दिसत असला तरी सुद्धा ही चेतावणी मात्र सगळी आपल्याला ते देत आहे. आणि अर्जुनाला सांगताय, बाबा तू पापकर्मामध्ये या फसू नकोस. या पापकर्मामध्ये जर फसशील तर तू तुझ्या उद्देशापासून, तुझं ध्येय जे आहे त्याच्यापासून भटकल्याशिवाय राहणार नाही. तुझी योग स्थिती जी आहे, तुझा जो बुद्धियोग आहे तो उभा राहणार नाही, ती स्थिती प्राप्त होणार नाही. भगवंतासाठी तुला कर्म करायचं आहे, त्याला संतुष्ट करण्यासाठी कर्म करायचं आहे. तू कृपण होऊ नकोस. धनंजय हा शब्द परत एकदा वापरतात, तू कृपण होऊ नकोस. अर्जुनाला भगवंत सांगतात, दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवा. कृपणा फलहेतवा. तू कृपण होऊ नकोस. कृपण कुणाला म्हणतात? फळाच्या हेतूनं केले गेलेलं कर्म, असे कर्म जे करणारे, सकाम भावनेनं, स्वार्थ दृष्टीनंच सगळ्या गोष्टी करणारे, ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये स्वार्थ भरलेला असतो किंवा जे माझं आहे ते दुसऱ्याला मिळूच नाही, मी मिळूच देणार नाही. कृपण एक असतो ब्राह्मण आणि एक असतो कृपण. मग तुला कृपण नाही व्हायचं आहे, तुला ब्राह्मण व्हायचं आहे. कृपण म्हणजे स्वार्थ बुद्धी असणारे जे आहे, फलाची आसक्ती असणारे जे आहे. आणि असा कृपण तू होऊ नकोस धनंजय. तू धनंजय आहेस, यज्ञासाठी मदत करणार आहेस तू. आणि मग कृपण न होता तुला काय व्हायचंय? तुला व्हायचंय ब्राह्मण. जर व्हायचं असलं, जर हा बुद्धियोग उभा करायचा असला, जर भगवंतासाठी कार्य करायचं असलं, जर निर्द्वंद्व स्थिती प्राप्त करून घ्यायची असली, तुला जर ही योग स्थिती, ही समदृष्टी, ही समबुद्धी तुला जर प्राप्त करून घ्यायची असली अर्जुना, तर तण काळ शेतकरी असतो, शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं ज्यावेळेस घेतो, त्या पिकामध्ये पीक घेत असताना त्याची तो नेहमी मशागत करतो. त्या पिकांच्या मध्ये काही तण वाढतात, ज्या तणांचा काहीच उपयोग नसतो. असं काही गवत वाढतं
की ज्या गवताचा काहीच यूज नाही आहे, पण ते वाढत असतं आपलं. त्याला कोणी पाणी टाकत नाही, त्याला कोणी आमंत्रण देत नाही की बाबा या तुम्ही इथे. पण ते आपलं वाढत असतं. आणि ते वाढत असताना मग शेतकरी काय करतो, दरवेळी त्याची मशागत करतो. ते तण काढून टाकतो, उखडून टाकतो आणि तो फेकून देतो. मग तसं आपल्या यासुद्धा जीवनामध्ये असे पापकर्म जर घडले तर हे तणसुद्धा वाढतात आणि हे तण जे पापकर्माचे वाढलेले असतील किंवा वाढणार असतील तर ते वेळीच उखडून फेकले पाहिजे अर्जुना. तरच तू योग साध्य करू शकतो आणि तो योग साध्य केल्यानंतर भगवंतासाठी तुझं कर्म होईल आणि त्या कर्मबंधनामध्ये तू अडकणार नाही. इंद्रियाची या संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी आत्मस्वरूपी. इंद्रिय तृप्तीच्या नादी लागून बुद्धी जी आहे ती असे कर्म पापकर्म जे करायला तयार होते. वाटतं की कोणी बघणार नाही, पण लक्षात ठेव 12 प्रकारचे साक्षी आपण बोललोय, चर्चा झाली आहे. हे 12 प्रकारचे साक्षी बघणारे आहे. म्हणून या पापकर्माच्या हे जे कर्म आहे या कर्मापासून तू बाजूला राहा. दूरेण हे परम कर्म, या कर्मापासून तू दूर राहा असा सल्ला भगवंत अर्जुनाला देतात. या ठिकाणी थांबूया. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी. धन्यवाद.